हॅलो, मी शर्मिली. आज आपण बघणार आहोत नाश्त्यासाठी एकदम वेगळा आणि झणकेदार पदार्थ. चला तर मग बघूया. आज आपण दडपे पोहे बनवणार आहोत. त्यासाठी 2 मोठी पोहे घेतले आहेत. एका माणसाची 1 मुठी याप्रमाणे मी 2 मोठी पोहे घेतले आहेत. पोहे थोडेसे कोरडे असताना आपण ते भिजवण्यासाठी म्हणून जेव्हा पाण्याचा वापर करतो, पण ह्या पोह्यांना तसं नसतं. या पोह्यांना भिजवण्यासाठी थोडंसं नारळाचं पाणी घेतलं आहे आणि आपण यामध्ये ओलं खोबरं आणि लिंबू घालून हे पोहे थोडा वेळ दडपून ठेवायचे. दडपलेले पोहे एक अर्धा तास तरी छान दडपायला हवेत. त्यानंतर आपण आता त्याची फोडणी बघणार आहोत. कच्ची फोडणी करायची आहे. यामध्ये जिरं मोहरीचा वापर न करता आपण डाळे घेतले आहेत, ओली मिरची घेतली आहे, शेंगदाणे घेतले आहेत आणि कढीपत्ता घेतला आहे. चवीनुसार मीठ आणि साखर घेतली आहे. आता ही फोडणी गार होऊ द्यायची. गार झालेल्या फोडणीमध्ये आपले दडपलेले पोहे घालून आपण ते अलटी-पलटी करून छान असे परतून घ्यायचे. आता ह्यावर वरून तुम्हाला हवं असेल तर आणखी जास्त थोडंसं खोबरं, कोथिंबीर घालायची आणि लिंबू पिळून छान असे पोहे सर्व करायचे. कशी वाटली रेसिपी? तर एकदम रेसिपी छान आहे. चला तर मग रेसिपी